उपस्थित आहेत संस्थेने माहिती तंत्र शिक्षणाचे सन्मान वैश्विक क्षेत्राचे अनाथ माजी संघाचे अध्यक्ष आपण सर्वांनी प्रकाश हा आशेचा प्रकाश हा ज्ञानाचा दीप आहे प्रतीक प्रगतीचा यशाचा दीप आहे प्रतीक प्रगतीचा यशाचा या मंत्रासाठी दीप प्रज्वलित करूया या मंत्रासाठी दीप प्रज्वलित करूया कारण दीप प्रज्वलित करायचा आहे शेवटीला ठोकर लाभार्थी आपण सर्वात स्मरण करतो ते म्हणजे ईश्वर अर्थात त्याचे सुंदर असेल तर त्याला शोभा नव्हे शाळा किती सुंदर असू द्या सर्व गोष्टी सुसज्ज असू द्या पण शाळेमध्ये एक सुंदर असं नियोजन वैश्विक केंद्र आणि करतो आणि महत्वाच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय की आपण आपल्याला कमी पडतंय खूप मोठा हॉल आहे आणि बहुसंख्येने आपण उपस्थित आहोत खास करून उपस्थित झालेले केंद्र प्रमुख सन्माननीय आणि आणखी मित्रांनो आपल्याला आनंद झालेला आहे त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित मी उत्तम निवेदक झाले आहे आणि वाडगाव शाळा या ठिकाणी सिनियर शाळा काढण्यासाठी धन्यवाद या ठिकाणी पदोन्नती मुख्याध्यापक पेजवारी हायस्कूल सन्माननीय चव्हाण सर उपस्थित आहेत मिळालेली माहिती खरोखर त्यांनी तेव्हापासून आतापर्यंतचा प्रवास त्यानंतर आपल्याला माहित आहे की अलिबाग तालुक्यातील शिक्षकांच्या ठिकाणी पेशवी केंद्राचा जसं अगोदरच्या केंद्राने योगदान दिलं
आता ज्याचा आगमन झाले विलास पाटील सर आणि सुद्धा डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आपल्या किंवा त्यावर जिल्हा नृत्य सन्मान्य माझा सन्मान करणार आहोत. त्यानंतर या शाळेतर्फे केला जाईल. इकडे बघा सगळ्यांनी यांनी आपण या ठिकाणी यायचं. सर्व महिला भगिनी आम्हाला विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. हॅलो केंद्र सुंदर कार्यक्रम होतो ज्यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. पाटणकरांना या ठिकाणी राज्याभिषेक असताना सुद्धा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर साहेबांना मी मनापासून धन्यवाद. केंद्रातल्या सर्व आमच्या शिक्षक हे 5 मिनिटं ज्यांना कोणाला यायचं त्यांनी तिथं स्पेसिफिक नाव त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती अपेक्षा या सांगितल्याप्रमाणे मौल्यवान व्यक्तिमत्व न म्हणजे तक्रार कधीही न करणारे त्यांची पहिली शाळा प्रायव्हेटमध्ये नांदगाव ग्रॅज्युएशन होऊन स्वतः आणि 28 फेब्रुवारी 2007 पर्यंत अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या गावचं आराध्य दैवत बजरंग बली यांना स्मरून मी माझे 2 मिनिटाचं मनोगत सुरू करतो. आजचे सत्कार मूर्ती श्री कातकर सर, सर्वांनी त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती दिलेली आहात. ज्यांनी त्यांच्या सहवासात काम केलेलं आहे त्यांनी त्याच्याप्रमाणे दिलेले आहे. आम्हाला त्यांचा जवळजवळ 3 वर्ष सहवास लाभलेला आहे. म्हणून मी हा सर्व स्टाफ बोलवलेला आहे. तुम्ही सगळे शिक्षक लोक आहात. मी पुन्हा एकदा माझ्या ग्रामपंचायतीतर्फे आणि कला व्यवस्थापन समितीतर्फे आपले सर्वप्रथम स्वागत करतो. वाटते पप्पांबद्दल हे मी 2 शब्दात सांगतो. एक शिक्षक म्हणून बोलायचं झालं तर प्रत्येक शाळेवर त्यांना कुठल्याही विद्यार्थ्यांनी असं सांगितलं नाही की सरांनी माझं काही वाईट केलं. प्रत्येकांना न बघता दोन्हीकडून वेगवेगळे येतात. प्रत्येक शाळेतून वेगवेगळ्या चालतात येतं. काही विद्यार्थी बोलतात म्हणजे तुझ्या पप्पांनी आम्हाला खूप मारलं तर चांगलं झालं. पण काही विद्यार्थी ते सांगतात तुमचे वडील अजिबात मारत नाही, खूप शांत आहे. ते ऐकलं खरंच हसायला येतं मला, कारण आम्ही पण मार घातलेला आहे. पण त्यांनी एवढी जी सेवा केली ती खरंच खूप चांगल्या पद्धतीने केली. हे आज तुमच्या उपस्थितीवरून मला दिसण्यात आलेलं आहे. त्याबद्दल तुमचे खरंच आभार मानले. आणि पप्पा म्हणून एक सांगायचं झालं तर एका शब्दात सांगेल, आमच्या आयुष्यातला जादूगार होता ते आमचे पप्पा होते. कधी काय मागितलं तर कधी तुमच्या गोष्टीला नाही बोलले. अजून पण जरी त्यांनी सांगितलं की मला हे आवड मी कमवलं तरी तुम्ही द्या तर हो मला देणार. एवढा त्याच्याबद्दल मला खरंच विश्वास आहे. फर्स्ट मी खूप चांगली झाली शाळेची. आता रिटायरमेंटची सेकंड आहे ती खरंच आरामात घालवा आणि शिकायला घालवा एवढंच बोलेल. धन्यवाद. धन्यवाद. असा पुत्र आजच्या या सेवापूर्तीच्या सोहळ्यासाठी आम्ही अगत्याने उपस्थित आहोत. मागे पुतण्या करते आणि आम्ही दोघांची आमची सेवा आमची सोबतचीच आहे. तर आजच्या या प्रसंगी या व्यासपीठावर उपस्थित असणारे त्या अध्यक्ष आजचे स्वीकारणारे नितीश पाटील आमचे मित्र आणि उपसरपंच साहेब, आमचे बाकी मित्र, या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय पोईलकर सर, दोघे सेवामूर्ती त्यांच्या सौभाग्यवती आमचे मित्र गुरव सर, मॅडम भगत मॅडम, तर सर्वांचं एकदा आदरणीय संपूर्ण व्यासपीठ. आज हा जो सेवापूर्ती आणि उपस्थित माझे सगळे व्यवसाय बंधू आणि आमचे आलेले ग्रामस्थ वगैरे आहेत, असे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी मंडळी,
सेवापूर्ती गेल्या वर्षी याच वेळी मी सेवानिवृत्त झालो आणि आज त्याच 1 वर्षानंतर माझा पुतण्या आज सेवानिवृत्त होते. 31 मेला सेवानिवृत्त होतो. बघायला गेलं तर आम्ही जवळच आमचं एकदम घरातले, आम्ही एकाच घरातले. बालपण सगळं आमचं एकाच वेळी एकाच गेलं, खूप गर्वी केलं. त्याचंही माझंही D.Ed आम्ही सोबत झालो. त्यानंतर सर्व्हिसलाही आम्ही एकाच दिवशी रोहामध्येच मी निविला आणि तो चिऱ्याला गेला. त्यानंतर पदवीधर म्हणून पुन्हा विभाग. त्यानंतर आमची तशीच वारी चालू होती. बघायला गेलं तर अतिशय शांत स्वभाव, कोणाशी भांडण नाही, काय नाही, बोलणं शांत. मित्रपरिवार आपण आता सगळ्यांनी हे केलं, पण खूप शांत, कोणाशी कधी भांडण नाही. आणि आता नरेंद्र वगैरे आम्ही सगळे एका बेंचचे आम्ही असल्यामुळं, पण तो त्याच्या तुकडीमध्ये होता त्यामुळे त्याचे संबंध तसे जास्त. नंतर आम्ही आणि हे दोघे जण त्यामुळे ते दोघांचे त्यांचे संबंध जास्त असायचे. बाकी नरेंद्र वगैरे सगळी कंपनी आमची D.Ed खूप चांगले संबंध आतापर्यंत आमचे आहेत. आज देखील ते राहायला सध्या तो चौलमध्ये स्थायिक झाल्यासारखं जवळजवळ चौलमध्ये आहे. आम्ही गावातच असतो आमच्या इकडे. पण गावातलं कोणतंही कार्य असो, कोणतेही सामाजिक उपक्रम असेल तर त्याच्यामध्ये अगत्याने त्याची उपस्थिती असते, सहभाग असतो. आधी तेवढ्याच ताकदीनं रांगोळीची सुरुवातीला आमच्या मुलीने की सकाळपासून काढत होती आम्ही आल्यापासून. म्हणून अशा पद्धतीनं इकडे बघा. माझ्या प्रेमाखातर आलेले माझी व्यवस्था बंधू ग्रामस्थ, सदस्य वगैरे आपण सर्व आपणा सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. आपण एवढ्या भव्य संख्येने माझ्या या कार्यक्रमासाठी आलात. आता प्रधाना बोलणं अवघड झालं आहे, पण तरीसुद्धा आपलं म्हणून मी इच्छितच मानेन एवढ्या मोठ्या संख्येने आपण माझ्यासाठी माझ्या प्रेमाखातर आलात. अतिशय मोलाची गोष्ट माझ्यासाठी मी समजेन आणि माझ्या आयुष्यातला हा अतिशय महत्त्वाचा दिवस मी समजेन. मी सुरुवात करतो. मी नुकतेच जो लागलो तो रोहामध्ये. आज माझे सहकारी समर्पित विलास शिंदे आणि वेगळी पाटील D.Ed पाटील आम्ही 89 गावाला सुरुवात केली होती एकाच गावामध्ये. ते हायस्कूलवर मी मराठी आहोत आणि आज ते या सोहळ्याचे साक्षीदार आहेत. किल्ले गावामध्ये मी 6.5 वर्षे सेवा केली, पण अतिशय प्रेम खूप मला मिळालं. मराठा समाजाची लोक तिथे आहेत, कुणबी समाजाची. आणि मी एक नवीनच लागलेला माणूस आहे, तरुण, अगदी 20-21 वर्षाचा. अगदी खूप मला प्रेम मिळालं. 8-8.5 वर्षामध्ये मी माझ्या गावी बापड्याला बसून आलो. तर तिथलं जे प्रेम आहे ते आजही तिथं आहे. मी आजही त्या गावामध्ये जातो आणि मला आपण सगळ्यांनी जे प्रेम दिलं ते प्रेम तिथं मला मिळतं. की माझे जे विद्यार्थी आहेत, मी कुठल्या कार्यक्रमामध्ये गेलो, मी तिथं बसलेलो असतो आणि कोणीतरी येतं, पायाला हात लावून जातं, मला काय माहिती नसतं. आपण मी विचारतो त्यांना, महोदय आपण कोण? हां, तर असं त्याची कथा. विचाराने नागरिक आहेत सगळे विद्यार्थी. तर असं एवढं प्रेम अजूनही त्या गावामध्ये आहे. वर्षातून एक फेरी माझी तिथे असते. माझे मित्रपरिवार तिथे आहे. तर खूप तिथे ती सुरुवातच माझी खूप छान झाली आणि आयुष्यात माझ्यासोबत राहिली. त्याच्यानंतर मी माझ्या गावात सुद्धा 1 वर्ष काम केलं. बापळे कणसापूर माझं जन्मगाव. माझं शिक्षण त्या प्राथमिक शाळेत झालं आणि तिथं मला नोकरी करण्याचा पण योग आला. हे एक आणखी भाग्य त्या माझं मी समजेन. त्या गावामध्ये फारशी सेवा केली नाही, फक्त 1 वर्ष सेवा केली आणि ती आमचे आदरणीय अण्णा बाळासाहेब तेलगे यांच्या सूचनेनुसार ती मी सेवा केली. काही आता सरकारी गोष्टी असतात, त्या गोष्टींचा फायदा होतो, तोटा होतो. तर ते आपल्या पदवीधरला एक पटाची अट असते 20ची, 5वीला 20, 15 असं खाली ती अट असते. तर पट कमी झाल्यामुळं माझी बदली झाली ती रौदंडा खेळावी आणि माझ्या जीवनातली ती क्रांतिकारी शाळा ठरली. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या घराच्या 4 घरपोळे माझी रौदंडा मराठी शाळा. माझे सहकारी मित्र गणेश भगत या ठिकाणी उपस्थित आहे. चौल केंद्रातील ती शाळा अतिशय नावाजलेल्या अशा संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या रेवदंडा शाळेमध्ये गावाची लोकसंख्या 10,000. त्या रेवदंडा बंदरापासून ते पालव बंदरापर्यंत गावाचा विस्तार. पण त्या गावामध्ये मी खूप चांगली सेवा केली. जवळजवळ 10 वर्ष त्या गावामध्ये सेवा केली आणि तिथेसुद्धा मला अनेक प्रकारच्या संधी मिळाल्या. माझे त्या काळाचा स्टाफ होता आपल्या आता दिवंगत आमचे मुख्याध्यापक पाटील. अतिशय उत्तम प्रशासक
कुठल्या गोष्टी त्यांना येत नाहीत असं नाही. आणि मग त्याचा फायदा आमच्यासारख्या तरुण मंडळींना, की त्यांचं वक्तृत्व असेल, त्यांचं काय चित्रकला असेल, काही कुठल्या गोष्टी सर्व नवी व्यक्तिमत्व अशा व्यक्तिमत्वाच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली. तिथे सुद्धा खूप माझं आयुष्य चांगलं गेलं. नंतर अल्प कालावधीसाठी 2 महिने फक्त मी खानावळ शाळेमध्ये होतो. फारसं काही माझं तिथे कार्य नाही. 2च महिन्यामध्ये माझी बदली नांदगाव नंबर 1